नमस्कार. मूळ महानगरांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचा दौरा करून अखेर आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत. मुंबईमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कालच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर सभाही झालेली आहे. त्यामुळे एकूण वातावरण ढवळून निघालेलं आहे. पण शेवटी मुंबईच्या समस्या या वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण मुंबईतल्या जो एक सगळा उपनगरातला एक भाग आहे, गोरेगाव, मालाड, या ठिकाणी प्रभाग क्रमांक 42 मध्ये आलेलो आहे. अत्यंत भीषण प्रश्न, मोठे प्रश्न या प्रभागामध्ये आहेत आणि इकडे उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे. या प्रभाग क्रमांक 42च्या ज्या उमेदवार आहेत त्या माझ्या मते सौ छाया भोईटे या इथल्या उमेदवार आहेत. टॉर्च या चिन्हावर त्या लढता आहेत. खरं तर त्या राष्ट्रवादीतनं येतात, पण राष्ट्रवादी शरद पवार गटातनं त्या येतात, परंतु राष्ट्रवादीतनं त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून त्या अपक्ष लढता आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात, आपण ताईंशीच बोलूयात. छायाताई, एकूण बघतोय सगळं या परिसरामध्ये फिरतोय आम्ही, पण पहिल्यांदा सुरुवात करताना 42 प्रभागातनं तुम्ही लढता आहात, अपक्ष म्हणून लढता आहात, तुमचं चिन्ह टॉर्च आहे. पण एकूण वातावरण कसं आहे? आत्तापर्यंतचा जो प्रचार तुम्ही करताय, लोकांपर्यंत पोचतायत, वातावरण कसं वाटतंय? आम्ही जेवढं फिरलो ह्या विभागामध्ये, प्रभागामध्ये, वॉर्ड नंबर 42मध्ये, आमच्या असं लक्षात आलेलं आहे की, आणि याच्या आधी जवळजवळ 4-5 वर्ष झालं मी या विभागामध्ये काम करते आमची समाज संस्थेमार्फत. तर लोकांमध्ये ना खूप रोष आहे, लोकांमध्ये राग आहे, कारण ना त्यांच्या कुठल्याही समस्यांचं समाधान या वॉर्डमधून मिळत नाही आहे. तर जे प्रस्थापित नगरसेवक आहेत आता सध्याचे, त्यांचं काम या वॉर्डमध्ये कुठेही दिसत नाही आहे. या वॉर्ड जर तुम्ही बघितलात ना, तर जवळजवळ 70 ते 80% वॉर्ड हा वन विभागाच्या खाली येतो, आणि राहिला पिंपरीपाडा आणि पालनगरचा जो भाग आहे तो वन विभागाच्या ह्याच्यात येत नाही. पण तिथेही बऱ्याच समस्या आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे मेन म्हणजे, परत रस्त्याच्या समस्या आहेत, ट्रॅफिक जाम असतं, खूप अरुंद रस्ते आहेत, आणि अप्पापाड्यासारख्या एरियामध्ये जे तरुण पिढी आहे ती नशेच्या आहारी चाललेली आहे. रस्त्यांवरती लाईटची व्यवस्था नसते, त्यामुळे रात्री बेरात्री जर मुलींना बाहेर पडायला, महिलांना बाहेर पडायला भीती असते. बऱ्याच समस्यांनी भरलेला हा वॉर्ड आहे. वन विभागाच्या ह्याच्यामध्ये जाणारी जी नाही, आता खरं तुम्ही म्हणताय बऱ्याच समस्यांनी वेढलेला हा सगळा प्रभाग आहे, म्हणजे तुमचं आव्हान मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. हां, भरपूर मोठं आव्हान आहे. इथे खूप काम करायची गरज आहे, आणि आधीच्या नगरसेवकांनी हे काम केलं नसल्यामुळे ते अजून वाढलेलं आहे. तुम्ही सतत म्हणताय आधीच्या नगरसेवकांनी काम केलेलं नाहीये, पण आधीचे नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. तुम्ही पण राष्ट्रवादीमध्ये होता, तुम्ही राष्ट्रवादीमधनं आता तुम्हाला तिकीट मिळालेलं नाही आहे. एक तर ते मुळामध्ये का मिळालं नाही? जर का या भागातनं राष्ट्रवादीचा पहिल्यांदा नगरसेवक निवडून येतोय हा, तर मग पुन्हा या प्रभागातनं, या वॉर्डातनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट का दिलं गेलं नाही? तुमची नाराजी नेमकी कशासाठी आहे? आणि मग तुम्ही अपक्ष म्हणून लढता, तुमच्या पाठीशी कोण आहे? खरं तर हा राष्ट्रवादीचाच वॉर्ड आहे. आधीचा जो नगरसेवक होता तो राष्ट्रवादी पक्षातूनच निवडून आलेला होता, पण त्या नगरसेवकाने नंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केला, त्यामुळे आता ते शिंदे गटामध्ये आहेत. आणि आम्ही राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलं होतं, पण आम्हाला ते दिलं नाही, आणि विद्याताईसुद्धा आमच्या सपोर्टमध्ये होत्या त्यावेळी की दिलं जावं, पण मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्ही अपक्ष लढायचा निर्णय घेतला. आणि विद्याताईंचं पण असं म्हणणं होतं की एवढ्या मोठ्या समस्या आहेत, आणि त्यांनी या विभागामध्ये भरपूर कार्य केलेलं आहे. इथे जी लोकांची घरं जी तुम्हाला दिसतील ती त्यांच्यामुळेच आहेत आज, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गोरगरिबांच्या बरोबर मी आहे, प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे. तर मला पक्षाने या ठिकाणी, मी पक्षापेक्षा जास्त माझ्या पुढे जाऊया का? इथलं ट्रॅफिक पण हे होतंय, आपण चालायला लागूया. बोला तुम्ही. त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर, गोरगरिबांबरोबर, त्यांच्या बाजूने मी एवढे वर्ष लढलेली आहे, तर मी आज सुद्धा त्यांची साथ देईन. बाकीच्या सगळ्या वॉर्डमध्ये त्या पक्षाबरोबर आहेत, पण इथे त्या त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आहेत, त्यामुळे त्या आम्हाला सपोर्ट करत आहेत. बरं, त्यामुळे त्या तुम्हाला सपोर्ट करतायत. मी थोडंसं आमच्या अमृत जो कॅमेरावर आहे त्याला सांगतो मुद्दामून, ही सगळी अवस्था दाखव. या वॉर्डमधली अवस्था काय आहे? इथे चालायला जागा नाही आहे, इथे रस्ता नाही आहे, अंतर्गत रस्ते असायला हवेत. जेव्हा एखादा नगरसेवक कुठून जायचं आपल्याला? बरं, इकडून बघा, म्हणजे आपण वाट कशी काढणार आहोत तेही बघा. इथे राष्ट्रवादीचा नगरसेवक राहिलेला आहे, रस्ता नाही आहे, गटारं उघडी आहेत. ताई,
फार भीषण अवस्था आहे या वॉर्डमधली. हो, अतिशय भीषण अवस्था ही अजून काहीच नाहीये बघितली आहे तुम्ही. जर पुढच्या पूर्ण वॉर्डमध्ये जर तुम्ही फिराल तर याच्यापेक्षाही बिकट अवस्था लोकांची आहे आणि अशा अवस्थेमध्ये लोक जगतायत. अशा अवस्थेमध्ये जगतायत. आता म्हणून तुमच्या समोरचं आव्हान हे खूप मोठं आहे. मला सांगा, आता इथला सगळा जो भाग आहे हा वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. इथली अनेक वन विभाग म्हणतंय. असं वन विभाग म्हणताय. पण मग आता इथल्या लोकांना त्यामुळे काय होतं की इथल्या लोकांना स्थैर्य नाही आहे. म्हणजे उद्या इथनं आपल्याला कधीही काढलं जाऊ शकतं. टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर की कधी त्यांची घरं इथून डिमॉलिश केली जातील आणि त्यांना हाकलून देण्यात येईल. पण मग यासाठी काय तुमचे किंवा विद्याताईंनी काय याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केलेले आहेत? अरे बघा, ही कायदेशीर लढाई अजूनही कोर्टामध्ये चालू आहे. आमचं असं म्हणणं आहे, इथे एक सम्यक नावाची संस्था सुद्धा कार्यरत करते जी कायदेशीर लढाई लढते. त्यांचं म्हणणं असं आहे की ही 200 एकरची जमीन आहे, ही वन विभागाच्या ह्याच्यामध्ये येत नाही. ही एक प्रायव्हेट लँड आहे, एका ट्रस्टची लँड आहे आणि ह्या जागेवरती ही घरं आहेत. आणि जर तुम्ही वन विभागातल्या आता जे सध्याच्या स्थितीत राहतायत त्यांचं पुनर्वसन जर करायचं असेल तर ही प्रायव्हेट लँड आहे, त्यांना इथंच पुनर्वसन द्या. असं आम्ही या गोष्टीसाठी लढत आहोत की ह्या लोकांना तुम्ही पुनर्वसन करा, पुनर्वसित करा. ठीक आहे, वन विभागाची जमीन असेल पण प्रायव्हेट लँडमध्ये त्यांना जागा द्या आणि तिथं पुनर्वसन करा की ज्यांच्या बेसिक गरजा, त्यांच्या बेसिक फॅसिलिटी त्यांना मिळतील आणि त्यांना एक चांगलं घर मिळेल, व्यवस्थित जगता येईल. ताई, मी खरंच म्हणजे केवळ 5 मिनिटासाठी इथे आलोय. ज्या जागेतनं आपण चाललोय कचऱ्याचे ढीग आहेत, मातीचे ढीग आहेत. म्हणजे इथले जे लोक राहत आहेत ते अक्षरशः नरकात राहत आहेत का, अशी अवस्था इथली आहे. ह्याच्या बाबतीमध्ये काय कोणीच काही लक्ष घालत नाही आहे? नाही ना, मग जर लक्ष घातलं असतं तर ही अवस्था अशी राहिली असती का? लक्ष घालत नाही म्हणूनच आज ही अवस्था आहे. बघा, इथे लोकांच्या घरावर तुम्ही दाखवू शकता, तुमच्या कॅमेरामॅनला सांगा, प्रत्येक घरावरती प्लास्टिक आहे. कारण इथं पक्की घरं बांधायला वन विभागाची परवानगी नाही आहे. आणि आम्हाला तेही मान्य आहे की ठीक आहे, वन विभागाची जमीन असेल तर आम्हाला मान्य आहे, पण ही वन विभागाची जमीन नाही आहे. आम्ही ही प्रायव्हेट लँड आहे ह्या गोष्टीसाठी लढतो. पण या बाबतीमध्ये कोर्टामध्ये चालू आहे ना सगळं प्रकरण? कोर्टामध्ये सगळं प्रकरण चालू आहे. 2000 साली जवळजवळ 25,000 घरांना पुनर्वसन दिलं होतं. त्याच्यातल्या ते 12-13 हजार घरांना चांदिवलीमध्ये पुनर्वसित केलं सुद्धा. पण अजूनही 13,000 लोकांचं पुनर्वसन बाकी आहे. आणि सध्या कोर्टाने, राज्य सरकारने प्रस्ताव मांडलेला आहे कोर्टामध्ये की ही जी 12-13 हजार लोकांची जी वस्ती आहे ज्यांना पुनर्वसित करण्याचं बाकी आहे त्यांना पालघरला पुनर्वसन देण्यात येणार आहे. पण पालघरला का जायचं इकडच्या लोकांना? हा एक मुद्दा येतो. आणखीन एक मुद्दा भयंकर आहे. मी जे सतत सारखं म्हणतोय की कचरा आहे, उघडी गटारं आहेत, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. मी इथं येताना थोडीशी माहिती पण घेतली. इथं रुग्णालय नाही आहे, ज्याला म्हणजे महापालिकेचं रुग्णालय. आज काही आरोग्याला इमर्जन्सी काही झालं तर जवळपास काहीही नाही आहे. काही नाही आहे, रस्ते नाही आहेत. बघा, डॉक्टर एखाद्या व्यक्तीला जर अर्ध्या रात्री अचानक काही झालं तर इथपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही, डॉक्टरसुद्धा पोहोचू शकत नाही. इथे रस्तेच नाही आहेत. तुम्ही बघत असाल, डोंगराळ भाग आहे पूर्ण आणि साधी एखादी मोटरबाईकसुद्धा जाता येत नाही. इथून तर ॲम्ब्युलन्स कशी पोहोचेल? आपण बघतोय मुंबईसारख्या ठिकाणी आपण आहोत, ज्याला मुंबई महानगर म्हणतात, मुंबई स्वप्न नगरी म्हणतात. या ठिकाणी जी वस्ती आहे, या ठिकाणी जर एखाद्या माणसाला रात्री अपरात्री काही झालं, ॲम्ब्युलन्स सोडा, स्वतःची 4 चाकीसुद्धा इथनं बाहेर काढता येऊ शकत नाही. म्हणजे जे खेडेगावामध्ये आपण चित्र बघतो ना, 2 व्हीलरवर एखाद्या आजारी माणसाला घेऊन जाणं, हेच इथे या लोकांच्या नशिबी आलेलं आहे. ताई, एवढा सगळा गोष्टींचा हे म्हणजे आज तुमच्या डोळ्यासमोर आव्हानं आहेत, हे सगळे इतके मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न असताना तुम्ही हे चॅलेंज जे स्वीकारलेलं आहे, उमेदवारी तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेलात, जर तिकीट मिळालं नाही, पण एवढे मोठे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही कसे मार्गी लावणार हा मुद्दा आहे खरं तर. म्हणजे उद्या तुमच्यावर लोकांनी विश्वास टाकला तर तुम्ही हे प्रश्नांकडे कशी याची सोडवणूक कराल किंवा प्राधान्यक्रम कशाला द्याल? हे बघा, सर्वात महत्त्वाचं जर ह्या वन विभागाच्या अंडर येणाऱ्या लोकांसाठी तर त्याची कोर्टात लढाई चालू आहे. आमची कायदेशीर लढाई चालू आहे. आणि आम्ही जे म्हणतोय की ज्या प्रायव्हेट लँड, जी 200 एकरची प्रायव्हेट लँड जी आहे त्या भागावरती आम्हाला पुनर्वसन केलं जावं इथल्या लोकांचं. आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टात लढणार आहे. हे बघा, इच्छा असेल ना तर मार्ग मिळतो. ज्याची इच्छा असेल तो प्रॉब्लेममधून, समस्यांमधून मार्ग काढेल. आणि ह्याच्यासाठी मार्ग सुद्धा आहेत, पर्याय उपलब्ध आहेत. फक्त एवढंच आहे की सरकार त्या पर्यायांकडे दुर्लक्ष करत आहे. तर सरकारला त्या पर्यायांकडे बघून त्या दृष्टीने जर सरकारने प्रयत्न केले ना तर नक्कीच या लोकांचं पुनर्वसनही होईल. आणि राहिल्या बाकीच्या ज्या समस्या आहेत, जसे ट्रॅफिक आहे, बस आहे, आम्ही बससाठी सुद्धा आंदोलन केलं होतं पण सत्ता नव्हती, त्याच्यामुळे
त्यामुळे आम्हाला काही अधिकाराने करता येत नाही. बरं. मग सत्ता आल्यावरती आम्ही नक्कीच या गोष्टीचा पाठपुरावा करू की इकडची कचरापट्टी हलवणं म्हणा किंवा लोकांची नालेसफाई करणं, ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट पोहोचवणं, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. बरं, तुम्ही सत्ता आत्ता नाही असं म्हणताय, आता तुम्ही उद्या निवडून आलात, तुम्ही तर आत्ता अपक्ष आहात, पण मग उद्या निवडून आल्यानंतर तुमचा सपोर्ट हा तुम्ही राष्ट्रवादीला देणार, म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडीला देणार, की काय आहे तुमच्या मनात? हे अजून तरी आम्ही ठरवलेलं नाहीये. हां. ते तर नंतर कळेल आपल्याला कसं. आमचाही अजून त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी अजून नक्की नाहीये. म्हणजे शेवटी जो कोणी या गोष्टींना प्राधान्य देईल त्यांच्या मागे तुम्ही उभे राहणार. हा, जे 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 कोणी, हे बघा इथे लढाई आहे ना, ही लोकांसाठी, गोरगरिबांसाठी लढायचं आहे. इथे कुठलीही बिल्डिंग नाहीये. तुम्ही बघाल ना, हा विभाग तो पूर्णपणे स्लम एरिया आहे आणि ह्या झोपडपट्ट्यांमधून राहणारी लोक आहेत. त्यांना एक व्यवस्थित चांगलं जगणं ही सगळ्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. हातावर पोट असणारी लोक आहेत, आज कमवलं तर रात्री खाऊ शकतील अशा पद्धतीची. बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी काम करणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टीला जो प्राधान्य देईल आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच राहू. तुम्ही त्यांच्याबरोबर नक्की राहाल. वन विभागाचं तुम्ही सातत्याने उल्लेख करता आहात, पण आज या लोकांना वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येत असल्यामुळे, म्हणजे असं वन विभागाचं म्हणणं आहे, पण त्यामुळे यांना लाईट प्रॉपर मिळत नाही आहे, यांना पाणी हवं तसं मिळत नाही आहे, म्हणजे जी माणसाची प्राथमिक गरज आहे ती सुद्धा इथं भागत नाही आहे. हे तर नक्कीच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांना पाणी सध्या जरी मिळत असलं किंवा लाईट मिळत असलं ना, तरी सुद्धा त्याचे रेट खूप हाय आहेत. जो नॉर्मल माणूस इतर वॉर्डमध्ये जो माणूस ज्या किमतीत लाईट आणि पाणी घेतंय त्याच्यापेक्षा चौपट किमतीमध्ये ह्या लोकांना लाईट आणि पाणी द्यावं लागतंय. जवळजवळ 4-4 हजाराची लाईट बिल त्यांना येतात, ती भरावी लागतात, जे हातावरची पोटं आहेत ज्यांची. बरोबर आहे. मला काही घरं दिसत आहेत, मी प्रयत्न करतो ह्यांच्याशी बोलण्याचा. जर उमेदवार या घरापाशी आलेला आहे, ताई हे उमेदवार प्रचार करत इथपर्यंत आलेले आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, तुम्हारे समस्या क्या है, कौन से प्रॉब्लेम्स? ताई या तुम्ही बाहेर, तुम्ही या. दादा येत नाहीत, ताई येत नाहीत, कोणी समस्या मांडत नाही आहे. आणि उमेदवार तर असं म्हणतात की इथं एवढे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी म्हणून आम्ही खरं तर प्रयत्नशील आहोत. मला ताईंच्या तोंडचं एक वाक्य खूप आवडलं की कुठल्या सत्तेसाठी नाही, आम्ही माणसांची लढाई लढतोय, आम्ही माणसांची लढाई लढतोय. या ताई आलेल्या आहेत, 2 मिनटं बोलणार का? काय अरे काय कोणीच बोलायला तयार नाही आहे. आणि मी जे म्हणत होतो की छायाताईंनी फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे की पक्ष नाही तर आम्ही माणसांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून आम्ही काम करतो आहोत. हे फार महत्त्वाचं छायाताई बोलून गेलेले आहेत. छायाताई, मला खरंच बरं वाटलं तुम्ही म्हटलात की आम्ही माणसांसाठी लढतोय, माणसांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लढतोय. हे फार कमी वेळा उमेदवार बोलतो, उमेदवार पक्षाबद्दल बोलतो, पण तुम्ही इथल्या खऱ्या समस्या, हे बघा काय भांडी घासताय. होय, ऐका, या उमेदवारांबरोबर मी बोलत आलो आहे, तुम्हाला माहिती असतील उमेदवार, पण इथं फार प्रश्न येतो. म्हणजे मी उमेदवारांना विचारतो काय काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे? आमचे पाणीचे प्रॉब्लेम आहे, इकडं लाईटी नाही असते आम्हाला, आणि हे तोडायचं आहे बार म्हणजे आम्हाला घर तुटतात, दुसरं काही नाही. घर तुटतंय? अरे आत्ताच ही अवस्था आहे, म्हणजे इथं उघडी गटार आहे सगळी. गटार आहे सगळे, इकडं बनवून नाही देतात कोणी. पण तुम्हाला याचा त्रास होत नाही का? वास येत नाही का? आरोग्याचे त्रास होत नाहीत का? सगळं येत आहे, पण मग आता कोणाला, आता सांगून किती वेळेस सगळ्यांना सांगितलं, पण कोणी आपलं सॉल्व करत नाही. आणि पावसाळ्यात तर याच्यापेक्षा वाईट अवस्था होत असेल. पूर्ण ते मंदिराचं पाणी असतं ना, ते सगळं इकडे येतात. आमचे गटार नाही, मंदिरचं पाणी आहे ना, सगळं शेणाचं पाणी येतं इकडं. तरी पण ताई, आम्हाला तुमच्या समोर हा मतदार राजा आहे. आज तुम्ही यांच्याकडे मत मागण्यासाठी म्हणूनच आलेला आहे. या प्रश्नांना उत्तर काय देणार आहात? त्रास आहे इकडं, खूप त्रास आहे, पण मग आता काय करणार आहे? झोपडपट्टीमध्ये आम्हाला लई त्रास आहे, पण आम्ही तसंच राहू राहिले. म्हणजे झोपडपट्टीतल्या माणसांनी जगू नाही का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? काय सांगाल तुम्ही? हेच मला प्रशासनापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. गोरगरीब आहेत म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही देणार नाही का तुम्ही? आपल्याला संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे ना, मग गरीब आणि श्रीमंत असा भेद होणार आहे का या देशामध्ये? 1947 साली देश स्वतंत्र झाला, पण या लोकांची जर अवस्था बघितलं, हे खूप अजून तुम्ही काही पाहिलेलं नाही आहे, अजून बरंच आहे. जर तुम्ही पूर्ण अप्पापाडा एरिया जर फिरलात ना, तर तुम्हाला लक्षात येईल की
आपला देश स्वतंत्र झालेला आहे की नाही हेच आपल्याला कळणार नाही. खरंच आहे, हा फार महत्त्वाचा म्हणजे ताईंनी जेव्हा उमेदवारी स्वीकारली आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रभागातला त्यांच्या वॉर्डातला नक्की अभ्यास केला आहे आणि ताई या अत्यंत जाणत्या आहेत. ताई मला खरंच आता आपण बऱ्याच गोष्टींवर बोलतो आहोत पण तुम्ही म्हणजे मला पुन्हा पुन्हा तेच विचारायचं आहे की कदाचित हा मतदार तुमच्यावर विश्वास टाकेलही, हा टाकला तर इतर लोक काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की उमेदवार एकदा निवडून आला की तो आपल्या वॉर्डाकडे लक्ष देत नाही, प्रश्न तसेच राहतात. काय तुम्ही निवडून आलात तर खरंच या लोकांना काय तुम्ही आधार काय द्याल? अहो, निवडून येण्याची गोष्ट सोडा, आम्ही न कुठल्याही सत्ता असताना सुद्धा आम्ही या विभागामध्ये कामं केलेली आहेत. आता हा फॉरेस्टचा एरिया, आपण ज्या एरियाने पुढे पालनगर आणि फॉरेस्टच्या एरियाकडे याल ना, त्या एरियाचं CC रोडचं काम आम्ही सुरुवात केली होती पालिकेकडून परवानगी घेऊन आणि ते काम आमचं अर्धवट थांबवण्यात आलेलं कारण आमच्या हाती सत्ता नव्हती याच्यासाठी. मग आम्ही जर कुठलीही सत्ता हातात नसताना जर एवढी कामं करू शकतो तर सत्ता आल्यावरती आम्ही नक्कीच या लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचू आणि जोपर्यंत शेवटचा कुटुंबाला त्यांचं घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करू. नक्कीच आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 42 मधनं वॉर्ड क्रमांक 42 मधनं सौ छाया भोईटे या उमेदवारी अर्ज अपक्ष लढतायत. टॉर्च हे त्यांचं चिन्ह आहे. ताई मी जास्त बोलत नाही पण मला तुमच्याशी बोलून एक पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतात एक वाईब्स पॉझिटिव्ह येत आहेत की खऱ्या अर्थाने तुमची तळमळ आहे, तडफ आहे की सामान्य माणसासाठी आपल्याला काम करायचं आहे. तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या मतदारांना काय आव्हान करा? बघा, मला माझ्या मतदारांना एवढंच आव्हान करायचं आहे की अन्याय ज्याच्यावर होतो त्याला ना आपल्यावर अन्याय होतो ह्याची जाणीव असली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याने शिक्षित असलं पाहिजे, त्याला ह्याची माहिती असली पाहिजे की आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला अधिकार आहेत आणि जे आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत. तर यावेळीचं जे मतदान आहे, यावेळीचं जे इलेक्शन आहे त्याच्यासाठी मला त्या सगळ्या मतदारांना सांगू इच्छिते की तुम्ही कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दहशतीला बळी पडू नका आणि तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, जो मौलिक अधिकार आहे, त्या अधिकाराच्या ह्याच्यामध्ये राहून तुम्ही तुमचं वोट करा आणि अशा उमेदवाराला निवडून द्या की जो तुमची कामं करेल, ज्या तुमच्या समस्या सोडवतील आणि जे तुमच्यासाठी लढेल, तुम्हाला तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या सुखासाठी म्हणा किंवा तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लढेल. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी की कोणी दहशत दाखवली, 4 पैशासाठी तुम्ही हे काम करू नका. 4 पैसे 4 दिवसातच संपतील. पुढची बाकीची 5 वर्ष तुम्ही काय करणार? तुम्ही त्याच परिस्थितीत राहणार का? बघा, जो काम करतो ना त्याला पैसे देण्याची गरज नाही पडत, त्याला दहशत दाखवण्याची गरज नाही पडत. तर याच्यासाठी मतदारांनी जागरूक होण्याची गरज आहे. जागरूक व्हा आणि मतदान करा तुम्ही. आम्ही खरं तर संपवणार होतो पण तुम्ही हे सगळं बोलताना अजून मला एक शेवटचा प्रश्न की आता राष्ट्रवादीतनं तुम्ही नाही तिकीट मिळालं म्हणून आलेला, राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे का? एक. दुसरं, काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली, सभेने खूप चित्र बदललं आहे असं बोललं जात आहे. त्याच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विकास आघाडीचा राष्ट्रवादी एक भाग आहे. तर काय वाटतं की याचा फायदा होऊ शकेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि तुम्ही निवडणुकीनंतर काय निर्णय? मी पुन्हा एकदा तेच विचारतोय, तुम्ही अपक्ष आहात पण तरी राष्ट्रवादीतनं तुम्ही नाराज होऊन बाहेर पडलेले आहात. पुन्हा एकदा काम करण्यासाठी, कारण शेवटी सत्तेमध्ये जावंच लागतं, जर आपल्याला आपली कामं पूर्ण करायची तर सत्तेमध्ये जावंच लागतं. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला पाठिंबा तुमचा राहील, महाविकास आघाडीला राहील, काय सांगाल? माझा जर राष्ट्रवादी पक्ष ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर पुढे येत असेल तर माझा पाठिंबा राहील त्यांना. पण जर ह्या गोरगरीब जनतेचा विचार करणार नसतील तर मग नाही राहणार. मग त्यावेळी आम्ही अशाच पक्षाच्या संपर्कात राहू किंवा अशा पक्षाच्याच बरोबरीने जाऊ जे ह्या लोकांचा विचार करतील. अत्यंत बिकट परिस्थितीत हे लोक जगत आहेत, त्याच्यामुळे पक्षाने विचार करावा या गोष्टीचा. फार धाडसी विधान या उमेदवारानं केलेलं आहे, खूप धाडसी विधान केलेलं आहे आणि म्हणजे एका पक्षातनं नाराज होऊन आपण अपक्ष लढवतो आहोत. खरं तर अनेक उमेदवार अपक्ष लढवतात आणि पुन्हा त्या पक्षात जातात, पण ताईंचं वाक्य आहे, जो पक्ष किंवा जी लोक आमच्या या सामान्य माणसाला न्याय देतील त्याच लोकांबरोबर आम्ही जाऊ. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रचार असाच चालू राहू देत. आपण बघतोय खऱ्या अर्थाने काही उमेदवार हे असे असतात की जे तळमळीनं
या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरत असतात. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.